2.2 The Sower. Students, in the last video, we had seen the first extract of this poem. Today, we are going to see the next extract of this poem. Let's see the extract. The extract is for 10 marks. See the extract. Read the extract and complete the activities given below. It has 10 marks. विद्यार्थ्यांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण द सोवर 2.2 द सोवर या कवितेचा फर्स्ट एक्स्ट्रॅक्ट 10 मार्काचा पाहिलेला आहे. आज आपण ॲक्टिव्हिटी शीट नंबर 2 पाहणार आहोत. रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन फॉलो. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, ग्लोबल अंडरस्टँडिंग. Complete the verb giving actions of the farmer depicted by the poet in the poem. It has 2 marks. Activity 2, analysis. Give the theme of the poem. It has 2 marks. Activity 3, personal response. Give any 4 problems of the farmers in your area. It has 2 marks. Activity 4, poetic device. Find and write one example of hyperbole and antithesis for the poem. Explain them. It has 2 marks. And activity 5th, last activity, poetic creativity. Write 4 poetic lines on farmer. It has 2 marks. Now, see the answers of this activity. First activity. Activity first, global understanding. Complete the verb giving actions of the farmer depicted by the poet in the poem. First, students, first read the poem carefully. Then you will understand the actions of the farmer. या कवितेमध्ये फार्मरच्या काही ॲक्शन्स पोएटने डेपिक्टेड केलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत. तर आपल्याला या ठिकाणी फार्मरच्या ॲक्शन्स लिहायच्या आहेत. ॲक्शन्स ऑफ द फार्मर. वी हॅव टू कंप्लीट द वेब. सी द आन्सर. Lingers for some time. Lingers for some time. तर शेतकरी बराच वेळ शेतामध्ये रेंगाळत राहतात. सेकंड, furrows deep. Furrows deep means trench, channel, line. नंबर 3, furrows म्हणजे नांगरणी करणे. सोईंग, पेरणी. मार्चेस अलॉंग द पेन. तो शेतात इकडून तिकडे फिरत आहे. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. सेकंड, ॲनालिसिस. गिव द थीम ऑफ द पोएम. तर या कवितेची आपल्याला थीम सांगायची आहे, विषय सांगायचा आहे. See the answer. Theme of the poem. The Sower is the poem about a farmer who is sowing seeds. तर ही कविता शेतकऱ्यांबद्दल आहे, जो शेतामध्ये पेरणी करत आहे, बिया पेरत आहे. He has seen many bad harvests in his life. However, he is so optimistic of having a good harvest every time he tosses grain. त्याला बऱ्याच वेळा अपयशाला सामोरं जावं लागतं,
पण तो कधीही हार मानत नाही. ही इज सो ऑप्टिमिस्टिक हॅविंग अ गुड हार्वेस्ट. आणि तो आपलं शेतामध्ये हार्वेस्टिंग करण्यासाठी खूप आशावादी, नेहमीच तो खूप आशावादी असतो. ॲक्टिव्हिटी 3. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. पर्सनल रिस्पॉन्स. गिव एनी 4 प्रॉब्लेम्स ऑफ द फार्मर्स इन युअर एरिया. तुमच्या एरियामधील शेतकऱ्यांचे 4 प्रॉब्लेम्स लिहा. सी द आन्सर. प्रॉब्लेम्स ऑफ द फार्मर्स इन माय एरिया. वॉटर स्कार्सिटी, पाण्याची कमतरता, पॉवर्टी, गरीबता, नो मिनिमम फिक्स्ड प्राइस फॉर द क्रॉप प्रोडक्ट्स. कोणत्याही प्रकारचे फिक्स्ड प्राईस त्यांना मिळत नाही त्यांच्या क्रॉप प्रोडक्ट्स, म्हणजे जे काही ते धान्य विकतात, जे काही धान्य ते त्यांच्या शेतामध्ये पिकतात, तर त्या धान्याला दरवर्षी फिक्स प्राईस काही नसते. म्हणजे जसं नोकरीमध्ये आपल्याला फिक्स प्राईस मिळते, फिक्स आपला पेमेंट असतो, तसं शेतकऱ्याचा पेमेंट हा फिक्स नसतो. क्रेडिट अँड इन डिबेटनेस, लॉस ड्यू टू क्लायमॅटिक चेंज, लॅक ऑफ ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी, हाय प्राइसेस ऑफ फर्टिलायझर्स, इग्नोरन्स. तर हे प्रॉब्लेम्स दरवर्षी आपल्या एरियामधील या शेतकऱ्यांना हे प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करताना आपण पाहत असतो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी 4. पोएटिक डिव्हाइस. फाइंड अँड राईट वन एक्झाम्पल ऑफ हायपरबोल अँड अँटिथेसिस फॉर दी पोएम. एक्सप्लेन देम. तर या कवितेमधून एक हायपरबोलचं आणि अँटिथेसिस या फिगर ऑफ स्पीचच्या लाईन्स आपल्याला शोधायच्या आहेत. याचे एक्झाम्पल्स आपल्याला शोधायचं आहे आणि ते एक्सप्लेन करायचं आहे. सी द आन्सर. फर्स्ट हायपरबोल. एक्झाम्पल ऑफ हायपरबोल. His height seems to touch the starry skies. Explanation. Starry skies never be touched by height of the person. Hyperbole means अतिशयोक्ती. Hyperbole is a figure of speech where an overstatement or exaggeration is made to make the statement emphatic. हायपरबोल अतिशयोक्ती या अलंकारात अतिशयोक्तीपूर्ण विधान केलेले असते. अर्थात एखादी गोष्ट किंवा कल्पना आहे त्यापेक्षा अधिक ती जास्त फुगवून सांगणे म्हणजे हा अलंकार. तर या ठिकाणी या एक्झाम्पलमध्ये हिज हाईट सीम्स टू टच द स्टेरी स्कीज असं म्हटलेलं आहे. स्टेरी स्कीज नेवर बी टच्ड बाय हाईट ऑफ द पर्सन. म्हणजे कवीला शेतकऱ्याची जी प्रतिमा आहे ती आभाळा एवढी प्रभावी व उदात्त झाल्यासारखी वाटते. म्हणजे तिनं शेतकऱ्याची प्रतिमेचं कशाशी कंपेअर केलं तर आभाळा एवढी प्रभावी, म्हणजे अतिशयोक्ती केलेली आहे, म्हणून ते एक्झाम्पल आहे हायपरबोल. नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ अँटिथेसिस. डार्कनेस डिपन्स फेड्स द लाईट. Antithesis. Explanation. Opposite ideas, darkness and light are used. Antithesis means opposite ideas. अर्थ विपर्यास असं मराठीत आपण त्याला म्हणतो. In this figure of speech, there is a contrast between two things or ideas. The contrast is striking. या अलंकारात एकाच वाक्यात दोन भावना, वस्तू अगर शब्दांमधील विरोध दर्शविलेला असतो. साधारणपणे आकर्षक रीतीने ती दर्शविल्यामुळे तो सुंदर वाटतो. तर अँटिथेसिस म्हणजे दोन अपोजिट आयडियाज त्या ठिकाणी दिलेले असतात. तर डार्कनेस डिपन्स फेड्स द लाईट, म्हणजे या ठिकाणी डार्कनेस आणि लाईट असे दोन अपोजिट वर्ड्स यूज केलेले आहेत आणि म्हणून ही फिगर ऑफ स्पीच आहे अँटिथेसिस. तर हे दोन्हीही एक्झाम्पल आपण
या कवितेमधून शोधून लिहिलेले आहेत आणि त्याचं एक्सप्लेनेशनही दिलेलं आहे. तर एक्सप्लेनेशन अँटिथेसिसचं एवढंच लिहायचं. अपोजिट आयडियाज डार्कनेस अँड लाईट आर यूज्ड. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी 5th, पोएटिक क्रिएटिव्हिटी. राईट 4 पोएटिक लाईन्स ऑन फार्मर. तर फार्मरवरच्या 4 लाईन्स आपल्याला लिहायला सांगितलेल्या आहेत. सी द आन्सर. My father is a farmer. His heart is in the soil. He finds solace there and ready for every kind of toil. My father is a farmer. His heart is in the soil. He finds solace there and ready for every kind of toil. तर अशा प्रकारे आपण शेतकऱ्यावर 4 लाईन्स या ठिकाणी लिहिलेल्या आहेत. तर तुम्हाला आणखीन याच्यापेक्षा वेगळ्या काही लाईन्स लिहायच्या असतील तरी तुम्ही या ठिकाणी लिहू शकताय. स्टुडंट्स, हिअर वी हॅव completed the 10 marks extract of the poem 2.2 The Sower. Read the given activities carefully and write down in your notebook. Okay, thank you.